आजचा दिवस दसऱ्याचा दिवस आहे, परंतु आगामी विधानसभा निवडणूक असल्यामुळे आपण जर पाहिलं तर दसरा मेळाव्यांना विशेष महत्त्व जे आहे ते राज्यातलं आलेलं आहे। अनेक दसरा मेळावे जे आहेत ते साजरे होत आहेत। शिवसेनेकडून सुद्धा आज दसरा मेळावा आझाद मैदानावरती साजरा होणार आहे। मंत्री शंभूराजे देसाई आपल्यासोबत आहेत। सर, कशा पद्धतीने तयारी यंदाच्या या सगळ्या दसरा मेळाव्याची करण्यात आलेली आहे? हे बघा, दसरा मेळावा हा नेहमीच शिवसेनेचा, राज्याचा आणि देशाचं लक्ष लागून राहणारा दसरा मेळावा आहे। आणि दसरा मेळाव्याचं एक ऐतिहासिक महत्त्व जर बघायचं झालं तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे विचारांचं सोनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब लुटायचे, ते ऐकायसाठी संपूर्ण महाराष्ट्र जमा व्हायचा। आणि तोच विचार हा शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहोत। आपण एक प्रामुख्याने या बाबतीतला विचार केला पाहिजे की वंदनीय शिवसेना प्रमुख हे नेहमी काही विचार द्यायचे, काही धोरण द्यायचे शिवसैनिकांना। परंतु आपण मागची 2-3 वर्ष जर पाहिलं, मला कोणावरती आज टीका करायची नाही, परंतु केवळ टीका करणे, टोमणे मारणे या उपर समोरच्या बाजूकडनं काही झालं नाही। उलट हा तिसरा दसरा मेळावा आहे माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। तुम्ही माननीय शिंदे साहेबांचं भाषण मागच्या दोन्ही दसरा मेळाव्यातलं काढून बघा। साहेबांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्याला कुठं नेणार, कशी प्रगती करणार, राज्य देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य कसं करणार, या बाबतीतलंच विचार हे मागच्या 2 दसरा मेळाव्यातनं मांडले। आणि सगळ्यात महत्त्वाचं की हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा आम्ही कधी करणार नाही, हे ठामपणानं हे माननीय शिंदे साहेबांनी सांगितले की जे मूळ सूत्र, जे मूळ धोरण, जे मूळ तत्व, जो मूळ विचार हा वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा होता। त्यामुळं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारापासून आम्ही तीळ मात्रही बाजूला गेलेलो नाही। जे कोणी गेले असतील, कशासाठी गेले असतील हे त्यांचं त्यांना माहिती, आम्हाला कोणावरती टीका करायची नाही। आम्ही जी वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, जी धनुष्यबाणावरती शिवसेना आहे, शिवसेना नाव जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ठरवलेलं आहे, ती शिवसेना आणि तो धनुष्यबाण हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं पुढे नेण्याचं काम करतोय। विचारांचं सोनं नेमकं कुठल्या मैदानात लुटलं जाईल, शिवाजी पार्कच्या की आझाद मैदानाच्या? मी आझाद मैदानावरती जे भाषण आज माननीय मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं होईल, मागची 2 दसरा मेळावा जे भाषण माननीय शिंदे साहेबांचं झालं त्याला अनुसरून मी आता बोललेलो आहे। समोरचे लोक जे बोलतात ते तुम्ही ऐकलं, टीका, टोमणे याच्यापेक्षा दुसरं काहीच त्या भाषणात ऐकायला मिळत नाही। त्यामुळं मला परत सांगायचं आहे, मला त्यांच्यावर टीका करायची नाही। थोडा वेळ राहिला आहे, 2-3 तास राहिलेत, संध्याकाळी 6 वाजता सभा चालू होतील दोन्ही पण। आणि तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधी सगळीकडे असणार आहात। आता तुम्हीच बघा लाईव्ह क्राऊड कुठं आहे, शिवसैनिक जो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, धर्मवीर दिघे साहेबांच्या विचारावरती चालणार आहे तो कुठं आहे, आणि संख्या कुणाकडे किती शिवसैनिकांचं कुणाला पाठबळ आहे हे थोड्या वेळात आपल्याला दिसेल। कोण काय बोलतं हे तुम्ही देखील ऐकाल। मला एवढंच म्हणायचं आहे की माध्यम प्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे की आपण जे बोललं, जे आम्ही विचार व्यक्त होणार आहेत आजच्या शिवसेनेच्या आझाद मैदानावरच्या मेळाव्यामध्ये, ते विकासाचे विचार असणार आहेत, राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारे विचार असणार आहेत, आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार असणार आहेत। ते आपण माध्यमांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर द्यावेत। ज्या पद्धतीनं ठाकरे गटातले सगळे नेते म्हणतात की हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो, तर आजच्या भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या, जे बाळासाहेब म्हणायचे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, तशी काय असेल का? तुम्हाला काय वाटतं? गेली 2 वर्ष ऐकली का तुम्ही? म्हणजे आता उलट माझा तुम्हाला प्रश्न आहे, महाविकास आघाडी झाल्यापासून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे जे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं पहिलं वाक्य असायचं, हे माननीय उद्धव साहेबांच्या मुखातनं आलेलं ऐकलंय का आपण? आज घ्या अनुभव आणि मग होईल, कळल। कदाचित आता ही अशी चर्चा झाल्यामुळं काय होतंय तर बघू आपण, पण आत्तापर्यंत 2-2.5 वर्ष कधी घेतलं नाही। महाविकास आघाडीमध्ये आम्ही सुद्धा काही काळ होतो, त्यावेळी काही मर्यादा होत्या आम्हाला,
कारण जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष होते मोठे दोन, त्यांची ह्याच्यावरती मर्यादा होती. त्यांना हे चालत नव्हतं, त्यांना हे आवडत नव्हतं, तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो म्हटलेलं. त्यामुळं आता बघा आपण काय होतंय, कोण काय बोलतंय, कोण कसं बोलतंय ते. आगामी विधानसभा निवडणूक जी आहे ती तोंडावर आहे आणि त्याआधी दसरा मेळावा होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांचं भाषण किती महत्त्वाचं असणार आहे आजच्या दिवशी, कारण एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न जो आहे या सगळ्या दसरा मेळाव्यातून होत असतो. नाही, मी परत सांगेन की दसरा मेळाव्यामधनं हा केवळ राज्याचं हित, राज्यामध्ये माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 2-2.5 वर्ष झालेलं विकासाचं काम आणि इथून पुढं राज्याचं असणारं विजन, मी मगाशी म्हटलं तसं देशातलं पहिल्या क्रमांकाचं प्रगतिशील राज्य हे महाराष्ट्र बनवायसाठी माननीय शिंदेसाहेब 18 तास काम करत आहेत. त्यामुळं त्याचंही प्रतिबिंब आजच्या भाषणामध्ये उमटल आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांना जो अभिप्रेत महाराष्ट्र होता तो कसा घडवायचा, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या महाराष्ट्राबाबतीतल्या, त्याच्या बाबतीतला एक पुढचा कार्यक्रम किंवा पुढचे विचार हे माननीय शिंदेसाहेबांकडनं सगळ्या शिवसैनिकांना, मुख्य नेते या नात्यानं आज दिले जातील. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील जे आहेत या बीडमध्ये नारायणगडावरती त्यांचा पहिल्यांदा दसरा मेळावा साजरा करत आहेत. मराठा बांधवांना जे आहे ते एकत्र त्यांनी एकजूट मूठ बांधण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा मेळावा घेण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे. आज 4 दसरा मेळावे प्रमुख राज्यामध्ये होत आहेत. मान्य पंकजाताईंचा एक दसरा मेळावा होतोय, मान्य मनोजदादांचा एक दसरा मेळावा होतोय आणि आझाद मैदानवरती शिवसेनेचा एक दसरा मेळावा होतोय आणि दुसरा मेळावा उबाटा गटाचा एक होतोय. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण दसरा मेळावा घेताना, दसरा हा शुभ दिन आहे, पवित्र दिन आहे. या शुभ दिनी आपण नेमकं चांगले विचार समाजासमोर दिले पाहिजेत. कोणावर तरी टीका करण्यासाठी, कोणाची तरी अवहेलना करण्यासाठी, कोणाला तरी या ठिकाणी टोमणे मारण्यासाठी या चांगल्या दिवसाचा उपयोग होऊ नये एवढीच माफक आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, मंत्री शंभूराजे देसाई आपल्यासोबत होते. दसरा मेळाव्याबाबत त्यांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.